हा एक प्रॉब्लेम आहे प्रॅक्टिस सेट 2.1 मध्ये, प्रॉब्लेम नंबर 9 आहे, स्टार मार्क क्वेश्चन आहे. याच्यात काय करायचंय की त्यांनी एवढं सांगितलेलं आहे की एम हा मिड पॉइंट आहे आणि अँगल आर हा 90 डिग्री आणि पी आर क्यू आहे, मग राईट अँगल ट्रायंगल तयार होतो. प्रूफ काय करायचं तर पी क्यू स्क्वेअर इज इक्वल टू 4 PM स्क्वेअर. ठीक आहे, प्रूफ काय करायचं आपल्याला तर पी क्यू स्क्वेअर मायनस पी क्यू स्क्वेअर इज इक्वल टू 4 PM स्क्वेअर मायनस 3 PR स्क्वेअर. ठीक आहे, आपण बघू शकतो लेफ्ट हँड साइडला पी क्यू स्क्वेअर. पी क्यू स्क्वेअर जर डायग्राम मध्ये पाहिला तर हा ट्रायंगल पी आर क्यू. ठीक आहे, राईट अँगल ट्रायंगल जो आहे पी आर क्यू त्याचं काय हायपोटेनस आहे. तर ठीक आहे, म्हणजे याचा अर्थ मला पी आर क्यू विचारात घ्यावाच लागेल. सो इन ट्रायंगल पी आर क्यू, ठीक आहे, पी आर क्यू मध्ये काय अँगल आर इज इक्वल टू 90 डिग्री आहे. मग युजिंग पायथागोरस थेरम, पायथागोरस थेरम काय होईल, पी क्यू स्क्वेअर काय होईल, पी क्यू स्क्वेअर इज इक्वल टू पी आर स्क्वेअर प्लस आर क्यू स्क्वेअर. याला वाटलं तर आपण नंबर 1 लगेच देऊन ठेवायचं. ठीक आहे, दुसरा पॉईंट त्यांनी आपल्याला एक महत्वाचा आणखी सांगितलं होता, एम इज द मिड पॉइंट. ठीक आहे, मिड पॉइंट सांगितलं ऑफ क्यू आर. आता एम हा क्यू आर चा मिड पॉइंट आहे, एम हा क्यू आर चा मिड पॉइंट आहे याचा अर्थ. ठीक आहे, मग इथं एम इज मिड पॉइंट ऑफ क्यू आर. ठीक आहे, सो एम इथं एम इज मिड पॉइंट ऑफ क्यू आर, याचाच अर्थ काय होईल तर एम आर, ठीक आहे, ट्वाइस द एम आर इज इक्वल्स टू आर क्यू म्हणू किंवा क्यू आर म्हणू, वर आपण आर क्यू स्क्वेअर वापरलं होतं, मग इथं आर क्यू. ठीक आहे, सो इक्वेशन 1 बिकम्स याच्यामुळे आपण इथं 1 नंबर देऊन ठेवला की कन्फ्युजन होणे. ठीक आहे, परत परत ती स्टेप लिहावं लागू नये म्हणून. सो इक्वेशन 1 बिकम्स पी क्यू स्क्वेअर, इक्वेशन 1 बिकम्स, ज्याचा अर्थ इक्वेशन 1 काय बनवलं होता, पी क्यू स्क्वेअर इज इक्वल्स टू पी आर स्क्वेअर प्लस ब्रॅकेट मध्ये 2 एम आर ब्रॅकेटचा स्क्वेअर. काय केलं फक्त इथं क्यू आर च्या जागी, ठीक आहे, क्यू आर म्हणून किंवा आर क्यू च्या जागी, या आर क्यू च्या जागी मी फक्त काय पुटअप केलाय 2 एम आर पुटअप केलाय इथं. ठीक आहे, म्हणजे हा काय होईल आता पी क्यू स्क्वेअर, इथं काय होईल पी क्यू स्क्वेअर इज इक्वल्स टू पी आर स्क्वेअर प्लस 2 एम आर आहे, 2 चा स्क्वेअर होईल 4 आणि एम आर चा स्क्वेअर राहील एम आर स्क्वेअर ऍज इट इज. याला वाटलं तर इक्वेशन नंबर 2 पुटअप केलं. ठीक आहे, इक्वेशन नंबर 2 दिला. आपल्याला दिलेलं एक्सप्रेशन हे पीएम मध्ये आणायचं. ठीक आहे, दिलेले एक्सप्रेशन हे काय केलेले त्यांनी पीएम स्क्वेअर मध्ये दिलेले आहे. पीएम हा ही काय एक हायपोटेनस आहे पी आर एम चा. ठीक आहे, इन ट्रायंगल पी आर एम, इन ट्रायंगल पी आर एम अँगल आर इज इक्वल टू 90 डिग्री. मग इथंही आपण पायथागोरस यूज करू, युजिंग पायथागोरस थेरम. इथं पायथागोरस थेरम यूज केला तर काय भेटेल, पीएम स्क्वेअर म्हणजे काय होईल मग पीएम स्क्वेअर इज इक्वल्स टू पी आर स्क्वेअर प्लस, आता एम आर लिहू, आर एम लिहिलं का एम आर लिहिलं का एकच पडणार, पण कन्फ्युजन ह्याच्यामुळे टळेल की इथं मी 4 एम आर स्क्वेअर यूज केलेले म्हणून इथं मी एम आर स्क्वेअरच यूज करतो. आर एम स्क्वेअर लिहिलं तरी चालेल, काही प्रॉब्लेम येणार नाही. मग याच्यावरून आपण एम आर स्क्वेअरची व्हॅल्यू काढू शकतो का, कारण जो आपल्याला प्रूफ विचारलेला आहे त्यात एम आर ही टर्म ह्याच्यात नाही. ठीक आहे, याच्यामध्ये आपल्याकडे एम आर अवेलेबल नाही. मग करायचं काय तर ह्या इक्वेशनचा यूज करून, ठीक आहे, या इक्वेशनचा यूज करून याच्यामधील, ठीक आहे, इथून एम आर ची व्हॅल्यू या इक्वेशन मध्ये पुटअप करू. ठीक आहे, एम आर स्क्वेअर ची. मी इथं जर इक्वेशन रिडिफाईन केलं तर एम आर स्क्वेअर इज इक्वल्स टू पीएम स्क्वेअर मायनस पी आर स्क्वेअर, पीएम स्क्वेअर मायनस
पी आर स्क्वेअर हे भेटून जाईल. इथं आपण डायरेक्ट लिहू शकतो. सो पुट इन इक्वेशन पुटिंग इन इक्वेशन 2 putting in equation number 2, so equation becomes equation काय होईल p q square is equals to p r square plus 4. आता ब्रॅकेट मध्ये ठेवावं लागणार आहे कारण तिथं 4 मल्टिप्लाइड बाय एम आर स्क्वेअर होतं, तर आपल्याकडे एम आर स्क्वेअर ची व्हॅल्यू फक्त पी एम स्क्वेअर मायनस पी आर स्क्वेअर. ठीक आहे. मग आता परत हे सॉल्व्ह करू तर हे होईल पी क्यू स्क्वेअर इज इक्वल्स टू पी आर स्क्वेअर प्लस 4 टाइम्स पी एम स्क्वेअर मायनस 4 टाइम्स पी आर स्क्वेअर. जर चेक केलं तर पी आर स्क्वेअर आहे. ठीक आहे, म्हणजे हा होईल 4 पी एम स्क्वेअर मायनस 3 पी आर स्क्वेअर. ठीक आहे, म्हणजे याचा अर्थ पी क्यू स्क्वेअर इज इक्वल्स टू 4 पी एम स्क्वेअर मायनस 3 पी आर स्क्वेअर. हे काय झाले, प्रूव्ह झाले.